नमस्कार, बोलू मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मुंडे महाजन भाजपला शून्यातून सत्तेपर्यंत पोहोचवणारी जोडी. गोष्ट आहे 80 आणि 90च्या दशकाची. महाराष्ट्रात काँग्रेसचा दबदबा होता. सहकार, शिक्षण आणि सत्ता सगळीकडे काँग्रेसचीच मजबूत होती. अशा वेळी भारतीय जनता पक्ष हा प्रामुख्याने शहरी भागात असलेला पक्ष मानला जायचा. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले दोन तरुण महाराष्ट्राच्या राजकारणात आपले पाय रोवत होते. एक होते प्रमोद महाजन, उत्तम वक्ते, चाणाक्ष बुद्धी आणि अचूक राजकीय टायमिंग साधणारे नेते. तर दुसरे होते गोपीनाथजी मुंडे साहेब, थेट आक्रमक आणि बहुजन समाजाचा चेहरा म्हणून ओळख मिळवलेले नेते. या दोन नेत्यांची मैत्री अभूतपूर्व होती. प्रमोद महाजन यांनी भाजपची रणनीती आखली. त्यांनी पक्षाला शहरी भागातून बाहेर काढून ग्रामीण महाराष्ट्रात नेण्याचा प्लॅन तयार केला. तर गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या झंझावाती भाषणांनी आणि ओबीसी राजकारणाच्या माध्यमातून हा प्लॅन प्रत्यक्षात आणला. महाराजाई, धनगर, वंजारी या समीकरणातून बहुजन समाजाला पक्षाशी जोडण्याची रणनीती आखली. तर मुंडे या समाजाचा विश्वास बनले. संघर्ष अक्षराला समानार्थी अक्षर म्हणजे गोपीनाथजी मुंडे साहेब. हे समीकरण त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केले. महाजन हे पक्षाचा ब्रेन होते, तर मुंडे साहेब मास लीडर होते. दिल्लीत बसून महाराष्ट्रातील नेत्यांना एकत्र आणायचे, युतीचे राजकारण सांभाळायचे आणि निवडणुकीचा अजेंडा सेट करायचे. तर मुंडे गावागावात फिरून सामान्य माणसाला भाजप आपला पक्ष वाटेल यासाठी वातावरण निर्माण करायचे. या जोडीच्या अथक परिश्रमाचे फळ 1995 साली मिळाले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना भाजप युतीने सरकार सत्तेत आलं आणि काँग्रेसचा गट ढासळला. गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री बनले. त्यांच्या टपोरी भाषेतील उत्तरांनी आणि गुंडगिरी विरोधातील धडक कारवाईने संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखू लागला. राष्ट्रीय राजकारणात चमकत होते. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये महत्वाची मंत्रिपदे भूषवली, पण त्यांचं लक्ष नेहमी महाराष्ट्रावर राहिलं. ती जोडी सहकारी नव्हती, तर कौटुंबिक मित्र होते. त्यांच्यात एक अतूट विश्वास होता. एकाने पायाभरणी केली तर दुसऱ्याने त्यावर कळस चढवला. त्यांनी केवळ भाजपला सत्तेत आणलं नाही, तर फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, पूनम महाजन यांसारखी नेत्यांची दुसरी फळी तयार केली. आज हे दोन्ही नेते नाहीत, पण त्यांनी भाजपसाठी तयार केलेला पाया आजही मजबूत आहे. शहरी भागापुरता मर्यादित असलेला भाजप आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. याचं सर्वाधिक श्रेय प्रमोदजी महाजन साहेब आणि गोपीनाथ मुंडेजी साहेब या जोडीला जात. त्यांची मैत्री, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचं कार्य महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नेहमीच सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. तुम्हाला मुंडे महाजन जोडीबद्दल काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.